नाही नाही नाव कसं सांगू का? नाही म्हणजे नियमाच्या बाहेर आहे ना ते, आणि तुम्हीच तर सांगितलं की असा नियम आहे म्हणून. तसंही ज्या शिक्षकाबद्दल ज्या विद्यार्थिनीने तक्रार केली आहे त्याच शिक्षकाला तिचं नाव कसं सांगू? म्हणजे तुझं म्हणणं की हे सगळं वर्णन माझं आहे? नाही नाही सर, सर माझं मत नाहीये ते वर्णन. सर सर तुम्हीच मला शिकवलंय ना ऑनेस्ट राहायला. मी तुमचंच ऐकतेय. मी ऑनेस्टली सांगू म्हणजे बघा, हे जे काय वर्णन लिहिलंय ते तुमचंच वाटतंय. म्हणजे बघा सर, सर ते चष्मा, कपाळ मोठं, ब्रॉड स्माईल, हा म्हणजे बघा तुम्हाला पण वाटतंय ना. सो मला असं वाटतंय की ते तुमचं वर्णन आहे, पण म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की सर खरं सांगतेय, तुम्ही खूप काम देताच ना सर, म्हणजे चांगल्यासाठी पण तुम्ही खूप असाइनमेंट्स देता ना सर, चांगल्यासाठी. पण सर काय आहे ना, मी तुम्हाला म्हणून सांगते की कॉलेज फक्त अभ्यास नसतं सर. कॉलेजमध्ये अभ्यास सोडून बाकी पण मज्जा मज्जा असते. आपली छान छान फ्रेंड्स असतात, आपली एक पर्सनल स्पेस असते, छान एन्जॉयमेंट असते, कसली मज्जा मज्जा असते. पण मला नको आहे हे सगळं. मी या सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. म्हणजे कशासाठी? कारण तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय ना सर. सर पण तिला कोण सांगणार? हिला कोण सांगणार? हिला तर हेच वाटतंय ना की तुम्ही खूप जास्तच काम लावताय. सर मला माहितीये, कॉलेज म्हणजे विद्येचं माहेर घर. अभ्यास इम्पॉर्टंट आहे सर. मी सगळं तुमचं ऐकते जे तुम्ही म्हणाल ते, पण ह्या मुलांना आहे तक्रार असं वाटतंय. तर सर मग हिला कोण सांगणार? मला इश्यू नाहीये, पण हिच्यासारख्या बाकीच्या लोकांनाही असू शकतो. त्यामुळे सर बघा, म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी नाव नाही सांगू शकत सर. ठीक काही हरकत नाही. म्हणजे आता कुठल्या विद्यार्थिनीचं भलं करायला गेलो तर तिथला नकोच असेल तर काय करणार ना. असो, तू एक काम कर, ते बघू, मला रेकॉर्डला लावायला लागेल ना. नाही सर, असं कसं लिस्ट देऊ मी तुम्हाला? का सर बघा, तुम्हीच मला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडलत ना. हो. आणि तुम्ही मला काय शिकवलंय? ऑनेस्ट राहायला. आणि सर माझं काम मी पूर्णपणे व्यवस्थित करतेय. तुम्ही आता असं नाही सर, तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात की तू त्यांच्यातलीच एक आहेस, त्यांचा पूर्ण विश्वास जिंकून घे, आणि आता मी घेतलाय तर तुम्ही असं. सर त्यांनी मला पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या या तक्रारी दिलेल्या आहेत. भले आता मग ते तुम्ही असाल, म्हणजे जर असाल तर तरी मी नाव फोडणार नाही सर. काही असू दे, मी नाव सांगू शकत नाही. आय एम रिअली सॉरी. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी हे नाव सांगू शकत नाही. लिस्ट तुम्हाला मी नाव बाजूला काढून तक्रारी देते ना. सॉरी, आणि मला लेट होतोय लेक्चरला. भले तुमचं नाव आहे, मी लिस्ट म्हणून त्या मुलीचं नाव काढून मग देईन. तुम्ही असलं पण काय झालं? हे बघ, हे आपलं छोटस गोडाऊन. अशोक काय ही ज्योती बरं का, प्रीती वहिनी आहे ना, तिची धाकटी बहीण. तशी धाकटी. बाबा कधी आला इथे? आता थोडा वेळ झाला. मी आलोच जरा. अरे मी सांगतो ना, ये. अरे ज्योती, तू इथे अचानक? काका, माझं ना एक काम होतं महत्वाचं इथेच. तर ठीक आहे, तर आलीस आहे तर आमचं गोडाऊन बघून जा. हा, तू बघून घे, मी बाहेरच. दीप थांब. बाबा, दीपला थांबू द्या ना. म्हणजे तो आता जर गेला तर मला चांगलं वाटणार नाही. मंदिराच्या पूजेच्या वेळेस माझ्याकडून हात उचलला गेला होता, त्याचं गिल्ट अजूनही माझ्या मनात आहे.
आणि मी ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न करते. प्लीज त्याला थांबू द्या ना. मला चांगलं वाटेल. ठीक. तर ज्योती, हे गोडाऊन बांधून तशी बरीच वर्ष झाली. तिथे आधी काहीच नव्हतं. मग हळूहळू आम्ही गोष्टी वाढवत गेलो, तशा तशा त्या वाढत गेल्या आणि आज हे आहे. ये ना, तुला दाखवतो. ये. बाबा ठीक आहे बोलली. अरे ती ज्योती आहे ना, तिकडे ते आता प्लॅन सक्सेसफुल होण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. दीप गायकवाड, आता बघ तुझं काय करते ते. आता या बेवड्याला माझ्या तावडीतून कोणीच वाचू शकत नाही. यांना पण आत्ताच मारायला यायचं होतं का इथे? काही झालं तरी मला हे काम लवकरात लवकर करावं लागेल. अरे उघड ना, ही बाटलीच उघडत नाहीये. काहीही करून हे झाकण काढलंच पाहिजे. कशाने काढता येईल? ही आग फक्त साड्यांची नाही, तर त्या गायकवाडांच्या आयुष्याची राख करणार आहे.